my dear students. Welcome back to our channel आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्व? पुन्हा एकदा आपल्या या सर्वांचे YouTube चॅनल वरती हार्दिक स्वागत. तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे की इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कशा प्रकारे तुम्ही गोळा करू शकतात किंवा आता CET रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत जे त्या अगोदरच तुम्हाला काढून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नंतर रजिस्ट्रेशन मध्ये किंवा तुमचं कॅपराऊंड मध्ये किंवा तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला कसली अडचण येणार नाही यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जेणेकरून आपला हा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ तुमच्याही मित्रांना कळायला पाहिजे की काय काय डॉक्युमेंट्स त्यांना काढायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिली स्लाइड पाहूयात आपण. इन दिस व्हिडिओ इन्क्लूड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, कोणते कोणते लागणार आहेत आणि व्हॉट डू हॅव टू प्रिपेअर फॉर MST CET रजिस्ट्रेशन. कोणते डॉक्युमेंट CETच्या रजिस्ट्रेशन साठी लागणार आहेत, रजिस्ट्रेशन प्रोसेस केव्हा स्टार्ट होणार आहे आणि कास्ट वाईज डॉक्युमेंट आपण याची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तुमची कास्ट SC असेल, ST असेल, EBC असेल, ओपन असेल किंवा EWS असेल, TFWS असेल, ही सर्व काही सगळ्या कास्टची तुम्हाला मी कास्ट वाईज तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. तर चला मग चालू करूयात. डॉक्युमेंट्स रिक्वायर फॉर द रजिस्ट्रेशन. आता हे जे आहे पहिली स्लाइड, डॉक्युमेंट्स रिक्वायर फॉर द रजिस्ट्रेशन, हे पूर्ण सगळ्या स्टुडंटसाठी आहे. म्हणजे एवढं तरी तुमच्याकडे मॅन्डेटरी आहे, एवढं तरी तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. फोटो, पासपोर्ट साईज फोटो तर सगळ्यांचाच असेल. नसेल तर काढून घ्या आणि एक सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाईल मध्ये त्यांच्याकडून ठेवून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची साइन आहे. ठीक आहे. 10th मार्कशीट आहे, 12th मार्कशीट आहे. 10th असेल सगळ्यांकडे, 12th आता येईल, 12th पण मार्कशीट लागणार. त्याच्यानंतर MST CET स्कोअर कार्ड लागणार आहे तुमचं. ठीक आहे. जेईचं स्कोअर कार्ड असेल, तुम्हाला जर जेई मधनं अप्लाय करायचं असेल तर जेईचं स्कोअर कार्ड. त्याच्यानंतर डोमासाईल आणि लिव्हिंग सर्टिफिकेट, एवढे तरी तुम्हाला मॅन्डेटरी आहेत. ह्याच्या प्लस प्लस सांगतो मी तुम्हाला, इथं लिहायचं बाकी आहे. प्लस तुमचा मोबाईल नंबर परमनंट आणि ईमेल ID जी आहे ती तुमची परमनंट वाली लागणार आहे, जी तुमचे पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला मोबाईल नंबर वरती OTP येईल, ईमेल वरती काही इन्स्ट्रक्शन येऊन जातील. तर त्याच्यासाठी एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायचे आहे प्रत्येक स्टुडंटसाठी. फोटो, साइन आणि पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो तुमचा लेटेस्ट वाला असला पाहिजे, जेणेकरून पुढे चालून काही तुमच्या व्हेरिफिकेशन मध्ये काही अडचण येऊ नये. आणि बाकीचं स्कोअर कार्ड, डोमेसाईल, जर तुम्हाला जेई मधनं जर अप्लाय करायचं असेल तर जेईचं स्कोअर कार्ड पण लागेल. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे जो TC असते तुमची, जे कॉलेज 12वी मधनं भेटते ती. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट्स, मोबाईल नंबर प्लस ईमेल ID. ठीक आहे. तर असेल तर ईमेल ID, नसेल तर ईमेल ID खोला, 5 मिनिटात ईमेल ID खोलतो. मोबाईल नंबर तर आता सगळ्यांकडे झाले आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पाहणार आहोत आता TFWS काय आहे. TFWS ट्युशन फी वेवर स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 90% कॉलेजची फीस माफ होती. त्याच्यासाठी तुम्हाला हे वरचे सगळे डॉक्युमेंट्स प्लस फक्त एक इन्कम सर्टिफिकेट लागेल, ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे. त्याच्यानंतर EWS स्टुडंट्स. EWS स्टुडंट कसे आहेत, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन स्टुडंट. त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट प्लस EWS सर्टिफिकेट. आता हे सर काही जण म्हणतील, दोनच सर्टिफिकेट लागत आहेत का सर याच्यासाठी? नाही बाळा, हे दोन प्लस हे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स, एवढं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहूयात SC ST साठी. आता SC ST चे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फोटो, साइन, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, MST CET स्कोर कार्ड, JEE स्कोर कार्ड, डोमेसाईल, इथपर्यंत तर सगळ्यांना कॉमन आहे. ठीक आहे, समजलं. तर पहा आता पुढं काय पाहिजे, लिव्हिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर एक कास्ट व्हॅलिडिटी, जी तुमची SC ST कॅटेगरी असेल त्याची कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट, दोन्ही पण तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत, दोन्ही पण तुम्हाला मॅन्डेटरी आहेत. दोन्ही पण असल्याशिवाय तुमचं SC किंवा ST मधनं ऍडमिशन होणार नाही. तुम्हाला मग ओपन मधनं ऍडमिशन घ्यावं लागेल. तर हे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही आत्ताच प्रिपेअर करा, आत्ताच सज्ज करून ठेवा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक देत आहे, ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती आपण कोणते डॉक्युमेंट कसे काढायचे हा पण मेसेज टाकला आहे, ते जाऊन तुम्ही पाहू शकतात. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकतात.
मी तुमची नक्कीच मदत करेन. आणि आपली काउन्सिलिंग पण चालू आहे. काउन्सिलिंग पण जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला CETचे वेगवेगळे कॅप राउंड कसे भरायचे सर्व काही माहिती मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर SC, OBC, SC-BC, VJ-NT साठी जे आहे, तर त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता SC-BC वगैरे ते मुलींसाठी आहे आणि मुलांसाठी पण अप्लाय होतं. त्याच्यामध्ये मुलींसाठी 100% फीस माफ आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन मध्ये काही अडथळे येऊ नये. नंतर आता काही जण जर डॉक्युमेंट काढले नसतील याच्यापैकी, तर तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. नंतर तुमची गडबड होऊ नये म्हणून आता सांगत आहे. आपली काउन्सिलिंग बॅच जी आहे ती जॉइन केलं नसाल तर जॉइन करा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आणि जर कॉलेजची जर लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर आहे. तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुमची कॉलेजची लिस्ट आपण काढून देण्याची प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.